महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर निराधार खूप अडचणीत आहे। सोयाबीन कापसाला भाव नाही, सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाही, पीक विम्याची रक्कम मिळायला तयार नाही। निराधार लोकांना जे अनुदान आहे ते दुप्पट झालं पाहिजे, 3000 रुपये प्रतिमाह ही आमची मागणी आहे। पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या मुलांचा आरोग्याचा आणि शिक्षणाचा खर्च सरकारने केला पाहिजे आणि त्यांचा विमाही सरकारने काढला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि निराधारांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, यासाठी आजचा हा मोर्चा आहे। सरकारने जर का शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर हे सगळे शेतकरी शेतमजूर निराधारांना घेऊन आम्ही मंत्रालय गाठू आणि असं काही आंदोलन करू जसं लोकसभेमध्ये झटका दिला 440 वोल्टचा महायुतीला, तसा झटका विधानसभेत सुद्धा शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही, यांनी लक्षात ठेवा। मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 उमेदवार स्वतंत्रपणाने मैदानात उतरवणार आहे आणि आमच्या शेतकरी शेतमजूर आणि निराधाराकडे जो लक्ष जर दिलं नाही तर आम्ही आमचे उमेदवार सुद्धा अनेक ठिकाणी उभे करणार। चाललंय, चाचपणी सुरू आहे, बघू आता काय होतंय। काही लोकांशी बोलणं चाललंय, वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये काम करणारे जे शेतकरी नेते आहेत, तरुण नेते आहेत, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे। लवकरच पुण्यामध्ये आम्ही बैठकीमध्ये चर्चा करून ठरवू। हे आत्ताच नाही सांगता येणार, ते आता पुढे बघू।